आज मला एक अनुभव सांगायचा आहे तुम्हाला. अं, आम्ही मंदिरात शूट करत होतो आणि जस्ट एक सीन घेत होतो. आत्ता पण बघा तुमच्या समोरच हे फूल पडलं. तुम्ही बघितलं का नाही मला माहीत नाही आणि ही 4 फुलंसुद्धा आत्ता सीन घेताना असं रिअल वाटत होतं मला आणि सीन पुढं चालू आहे आणि इकडं ही 4 फुलं खाली पडली. खरंच विठ्ठल रुक्मिणीचा आशीर्वाद म्हणायचा याला, कारण आषाढी एकादशी यायला लागली आहे. वारीचे दिंडीचे दिवस चालू आहेत आणि मला लय आनंद झाला जेव्हा ही फुलं खाली पडली. असा अनुभव शक्यतो कुणाला मिळत नाही. आत्ता सुद्धा फूल पडलं आणि त्याच्या आधी ही 4 फुलं पडली. मला त्याचं शूट घेता आलं नाही कारण पुढं शूट चालू असल्यामुळं. कारण हे देवाचा आशीर्वादच म्हणायचं. सगळीजण मला तेच म्हणाल्यात, जे मंदिरात लोकं येतात, की ही फुलं पडली तुम्हाला देवानं आशीर्वाद दिलेला आहे. आणि आषाढीच्या या महिन्यामध्ये पंढरपूरला सगळी भक्तजन जातातच. तिथं पण देव त्यांना आशीर्वादित करतो. सगळा प्रेम सगळं काही देतो. पण मला आज सांगलीमध्ये या मंदिरात देवानं अक्षरशः आशीर्वाद दिलेला आहे. खूप छान वाटलं मला. आणि या मंदिराला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत, जे माधवनगर रोडला आहे. आणि देवानं मला आज इथंच आशीर्वाद दिला. खूप आनंद आहे या गोष्टीचा. भेट विठ्ठलाची एक शॉर्ट फिल्म आमची येते, तर नक्की तुम्ही बघा. आमचं शूट चालू होतं. आषाढी एकादशी आली आणि आम्ही त्यावर शॉर्ट फिल्म बनवायला लागलोय आणि एक अंजली शूट मी घेत होते. तर खरंच अक्षरशः चमत्कार म्हणतात ना, तर हे सॉरी ही 4 फुलं रुक्मिणीच्या उजव्या साईडनं हातातनं पडलीत. खरंच देव हाय. जे खऱ्या मनानं भक्ती करतात ना, देव त्याला खरंच पावतोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोक म्हणतात कष्ट करून का उपयोग आहे, कष्टाचं कुठं फळ मिळतंय. पण ह्या धरतीमाता अशा आहे ना, कष्ट केल्याचं फळ नक्कीच देणार. आज नाही तर उद्या देईल, पण नक्की तुमचं काहीच उपकार ठेवून घेत नाहीत. देवपुत्र नाही घेत, धरतीमाता पण नाही घेत आणि ह्या कष्टाला बरकत नक्कीच येणार आणि देव आमच्या पाठीशी आहे. धन्यवाद. खरंच हा अनुभव खूप भारी होता म्हणून तुमच्याशी शेअर केला.